माझी दीदी जबरदस्तीने मला तिच्या नवऱ्याबरोबर झोपायला लावायची आणि स्वतः सगळी रात्र बाहेर काढायची. एका रात्री माझ्या जिजूंना समजून चुकलं की मी त्यांची पत्नी नाही तर साली आहे. मग माझ्या जिजूंनी माझ्याबरोबर असं काही केलं की ते ऐकून तुमचे होश उडून जातील. कारण रात्री मी खोल झोपेत होतो. तेव्हा मला वाटलं की कोणीतरी मला जागं करण्याचा प्रयत्न करत आहे. मी हळूहळू डोळे उघडले आणि पाहिलं तर माझ्या पलंगाजवळ माझी दीदी उभी होती. मी लगेच उठून बसले. पहिल्या क्षणी माझ्या मनात विचार आला की कदाचित जिजूंना काही झालं असेल म्हणून ती इतक्या रात्री मला जागं करण्यासाठी आली असेल. पण जसजसं मी तिला विचारलं की काय झालं, तिने लगेच माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, "चूप राहा आणि लवकर इथून उठ." मला आश्चर्य वाटलं की ती इतक्या रात्री मला का जागं करत आहे आणि चूप राहायला का सांगत आहे. मी इशाऱ्याने विचारलं, "काय झालं दीदी?" तिने मला जी गोष्ट सांगितली ती मला अस्वस्थ करण्यासाठी पुरेशी होती. माझी दीदी इच्छित होती की मी त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या नवऱ्याबरोबर पलंगावर त्यांच्या जागी झोपून राहू. मी तिला विचारलं, "तुम्ही असं का इच्छिता आणि मी तुमच्या नवऱ्याबरोबर कसं झोपू शकते?" पण तिने आग्रह केला की मी फक्त 1 तासासाठी तिथे राहू. जेव्हा ती परत येईल तेव्हा मी तिथून निघून जाईन. मला भीती वाटत होती जर जिजूंना कळलं, तर ते आम्हा दोघी बहिणींना घरातून काढून टाकतील. मला जिजूंबरोबर झोपायला फार विचित्र आणि अजिबात वाटत होतं. पण माझी दीदी मिनत करत होती. तिच्या तोंडावर फार उपकार होते. त्यामुळे मी चुपचाप तिची वाट मान्य केली आणि त्यांच्या खोलीत जाऊन पलंगाच्या कोपऱ्यात झोपून गेले. सकाळ होण्यापूर्वीच माझी दीदी परत आली. तिने मला जागं केलं आणि स्वतःच्या खोलीत जायला सांगितलं. मी माझ्या खोलीत आले. पण माझं मन आपल्या दीदीच्या या हरकतीवर होतं, की रात्री तिने मला जिजूंपाशी का पाठवलं आणि ती स्वतः कुठे गेली होती. सकाळी नाश्त्यासाठी उठली तेव्हा जिजू घरीच होते आणि त्यांच्या हावभावावरून असं वाटत होतं, की त्यांना काही कळलं नाही. मी वाट पाहत होते, की कधी जिजू घरातून जातील आणि मी दीदीला विचारू, की तिने रात्री मला जिजूंच्या खोलीत का पाठवलं होतं. जिजू गेल्यावर मी दीदीला विचारलं, "तुम्ही रात्री कुठे गेला होतात आणि हे सगळं कधीपासून चालू आहे?" तेव्हा तिने माझ्या प्रश्नावर थोडा वेळ विचार केला. मग म्हणाली, की ती आपल्या एका मित्राबरोबर हॉस्पिटलला गेली होती. तिच्या या उत्तरानं मला आश्चर्य वाटलं. मी विचारलं, की जर ती मित्राबरोबर हॉस्पिटलला गेली होती, तर त्यात काय वाईट आहे? आणि ही गोष्ट जिजूंना का लपवायची होती? जेव्हा मी ही गोष्ट दीदीला सांगितली तेव्हा तिने सांगितलं, की त्या मित्राला जिजू बिलकुल आवडत नाहीत. कारण ती एकटी राहते आणि तिचं लग्नही झालं नाही. सगळ्यांना असं वाटतं, की ज्या मुली एकट्या राहतात, त्यांचं चारित्र्य चांगलं नसतं. पण असं काही नाही. जिजूही बाकी माणसांप्रमाणे तिला चारित्र्यहीन समजतात. मी दीदीला विचारलं, "तुमच्या मित्राबरोबर शेवटी असं काय झालं होतं, की त्यांना इतक्या रात्री हॉस्पिटलला जावं लागलं?" पण दीदींनी ही गोष्ट टाळली की रात्री तू मला वाचवलंस त्याबद्दल शुक्रिया. मीही असं विचारून जास्त लक्ष दिलं नाही की चला, काहीतरी वाईट तर झालं नाही. काहीतरी वाईट तर झालं नाही. पण काही दिवस गेल्यानंतर फक्त काही दिवसांतच आणि मला आपल्यातली माझी दीदीमान झोपायला सांगितलं. मी विचारलं, "आज कुठे जाता?" "पुन्हा त्या मित्राबरोबरच जाता का?" तिने होकार दिला. मी खूप विचारलं की "कोणत्या हॉस्पिटलला जाता? का जाता? जेणेकरून मला काहीतरी कळेल." पण दीदींनी मला काही सांगितलं नाही. त्या मला आपल्या खोलीत पाठवून घरातून निघून गेल्या आणि मला असं वाटत राहिलं की जणू काहीतरी चूक होत आहे. खरं तर माझी दीदी काहीतरी चूक करत आहेत आणि रात्री हॉस्पिटल जाण्याच्या निमित्ताने कुठेतरी दुसरीकडे जात आहेत. माझी दीदी साधारण 4 तासांनी परत आल्या आणि ते 4 तास मी जणू सुळीवर लटकून घालवले होते. जेव्हा जिजू पलंगावर फिरत तेव्हा मला वाटत होतं की आता माझा राज उघडकीस येईल. पण आता मी मनात पूर्णपणे ठरवलं होतं की मी यापुढे दीदींची वाट कधीही मांडणार नाही आणि जर पुन्हा असं काही घडलं तर जिजूंना सगळं सांगून टाकेन, कारण त्यांना सगळं कळणं गरजेचं आहे. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा दीदींशी खूप प्रश्नोत्तर केलं, पण त्या माझा प्रत्येक प्रश्न टाळत होत्या आणि असंच चालत राहिलं. साधारण 1 आठवड्यानंतर पुन्हा माझी दीदी माझ्या खोलीत आली आणि आज रात्री पुन्हा इच्छित होत्या की मी त्यांच्या खोलीत जाऊन झोपून राहू. पण यावेळी मी ठामपणे नकार दिला आणि धमकीही दिली, की आज मी जिजूंना सगळं सांगून टाकेन. तिने म्हटलं, "ठीक आहे. जर तू सगळं सांगशील तर मी तुला गावी परत पाठवून देईन आणि इथे कधीही बोलावणार नाही. आता तू स्वतः विचार कर की तू काय करू इच्छितेस." माझ्या भविष्याचा प्रश्न होता. त्यामुळे मी नको असतानाही जाऊन त्यांच्या खोलीत झोपून गेले. मी विचार करत होते की ही गोष्ट उघडकीस आली तर वाट माझ्यावरही येईल. आता मी काय करू?
जिजूंना सांगून टाकू की पुन्हा दीदींची वाट मानून गप्प राहू. मी चुपचाप पडून छताकडे पाहत होते तेव्हा मला वाटलं की माझ्या जिजूंनी माझ्याकडे पलंगावर फिरले. मी झटकन डोळे बंद केले जेणेकरून त्यांना वाटेल की मी झोपले आहे आणि पलंगावर फिरून त्यांच्याकडे पाठ करून घेतली. पण त्यांना कदाचित अंदाज आला होता की मी त्यांची पत्नी नाही तर साली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नी आणि माझ्याबरोबर आपल्या पद्धतीने बदला घेतला. माझं नाव मुस्कान आहे. आम्ही 2च बहिणी आहोत आणि आमचं घर एका छोट्या गावात आहे. माझी मोठी दीदी सुनैना यांचं लग्न एका शहरात झालं होतं आणि त्या आपल्या नवऱ्याबरोबर शहरात राहत होत्या. जेव्हा मी मॅट्रिक पास केलं तेव्हा पासच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी फॉर्म भरला होता. कारण आमच्या गावच्या मुली तिथेच शिकायला जात होत्या. पण माझ्या दीदींना आग्रह होता, की त्या माझं ॲडमिशन मोठ्या शहरात करवतील आणि स्वतः माझे सगळे कागदपत्र घेऊन गेल्या आणि आपल्या शहराच्या कॉलेजमध्ये जमा करून दिले. जेव्हा माझं ॲडमिशन झालं, तेव्हा त्या स्वतः ऑफर केलं, की मी त्यांच्या घरी त्यांच्याकडे राहीन. माझ्या दीदींनी आपल्या नवऱ्याला आणि आई-वडिलांना कसं राजी केलं ते मला माहीत नाही. पण मी खुश होते, की मला एका शहराच्या कॉलेजमध्ये शिकण्याची संधी मिळत आहे आणि मी गाव सोडून शहरात आले. मला इथे आल्याला जास्त दिवस झाले नव्हते. पण प्रत्येक कामात माझी दीदी माझ्याबरोबर राहायची. ज्या प्रकारचा फॅशन चालत होता, त्या प्रकारचे कपडे आणून द्यायची. मला चांगलं खायला घालायची आणि माझ्या चांगल्या फर्माईशा पूर्ण करायची. आणि असंच प्रकारचे फार उपकार दीदींच्या तोंडावर जमा झाले होते. खरं तर त्या माझ्या मोठ्या दीदी होत्या, त्यामुळे मी त्यांची प्रत्येक गोष्ट मानायची. सगळं काही बिलकुल ठीक चालत होतं. जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये सुट्टी झाली तेव्हा मी खुश होते, की आता मी परत गावी जाईन आणि माझ्या मित्रांना भेटेन. पण माझ्या दीदींनी मला जास्त दिवस गावात राहू दिलं नाही. त्या म्हणाल्या, "तू शहरातच राहा आणि आपल्या अभ्यासावर लक्ष दे." मला वाटत होतं, की त्या माझी खूप काळजी घेतात. कदाचित त्या म्हणून मला एवढं मोटिवेट करतात, कारण त्या लहान वयातच कॉलेजमध्ये शिकल्या होत्या आणि कदाचित त्या इच्छित होत्या, की त्यांची बहीण चांगल्या प्रकारे शिकावी आणि गावात सगळ्यात पुढे राहावी. माझ्या मोठ्या दीदींच्या मनात काय चाललं होतं ते मला माहीत नव्हतं. माझ्या सुट्ट्या अजून थोड्या बाकी होत्या. तरीही मी गावातून परत आले. माझे जिजूही मला घराचा एक हिस्सा समजायला लागले होते. त्यामुळे त्यांनाही माझी सवय झाली होती. तेही माझ्या परत येण्याने खुश होते. ज्या दिवशी मी गावातून परत आले, त्या दिवशी थकव्यामुळे मी लवकर झोपून गेले. जेव्हा अर्धी रात्र झाली तेव्हा माझी दीदी माझ्या खोलीत आली. तिने चुपके मला आपल्या खोलीत जाऊन झोपायला सांगितलं आणि माझे प्रश्न करताना म्हणाली, "माझी एक मित्र हॉस्पिटलमध्ये आहे आणि मला तिची गरज आहे. तुमचे जिजू तिला आवडत नाहीत. तू जाऊन माझ्या खोलीत झोपून राहा जेणेकरून त्यांना कळणार नाही की मी खोलीत नाही." मी या गोष्टीवर गप्प राहिले आणि यावर जास्त विचार केला नाही. पण मला काय माहीत होतं, की एकदा तिची वाट मानून मी स्वतःसाठी किती अडचण उभी केली आहे आणि ही गोष्ट माझ्यावर किती संकटं आणणार आहे, हे सत्य मला माहीत नव्हतं. ही गोष्ट एक आठवडा गेल्यानंतर दुसऱ्यांदा माझ्या दीदींनी मला त्यांच्या खोलीत जाऊन झोपायला सांगितलं. मी तर खूप वाद घातला होतो. पण शेवटी मला तिची वाट मानावी लागली आणि जेव्हा 2-3 वेळा हीच सवय राहिली, तेव्हा मीही आता वाद घालायचं सोडून दिलं होतं. जेव्हा त्या मला जागं करत तेव्हा गप्प राहून मी त्यांच्या खोलीत जाऊन झोपून जायची. पण एका दिवशी मला असं वाटलं जणू माझे जिजू जागे आहेत आणि त्यांना कळतंय, की पलंगावर त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी नाही तर साली आहे. मला खूप भीती वाटली आणि मी विचार करत होते, की जर त्यांनी मला प्रश्न केला, की "तू माझ्याबरोबर का पडली आहेस?" तर मग काय होईल? मी जणू ते काही तास घालवले आणि साधारण 5 तासांनी माझी दीदी परत आली. दुसऱ्या दिवशी मी दीदींना सांगितलं, की मला वाटतंय की रात्री जिजू जागे होते आणि त्यांना सगळं कळतंय. पण माझी दीदी म्हणायला लागली, "ना, त्यांना काही कळत नाही. जर कळलं असतं तर खरं तर ते तुझ्याशी प्रश्न विचारले असते किंवा तुझ्याशी वाद घेतला असता. तू घाबरू नकोस." मला त्यांच्या या खोट्या समाधानानं बिलकुलही सुकून मिळत नव्हतं. आता तर माझं कॉलेजही सुरू झालं होतं आणि दीदींचं हे सिलसिला सुरूच होतं. माझी दीदी पहिल्या आठवड्यात एकदाच जात होत्या. पण आता तर दर 2-3 दिवसांनी टाळत होत्या. माझी दीदी मला कधीही सांगत नसत की त्या कुठे जातात आणि जेव्हा मी विचारत तेव्हा हा प्रश्न ठामपणे टाळत होत्या. आश्चर्याची गोष्ट तर ही होती की ज्या मित्राचं नाव त्या घेत होत्या त्या मित्राला आजपर्यंत मी कधीही पाहिलं नव्हतं आणि ना ती कधी आमच्या घरी आली होती आणि ना माझी दीदी कधी दिवसाच्या प्रकाशात तिला भेटायला गेली होती. मला शंका येत होती की त्या काहीतरी चूक करत आहेत पण दाखवत नव्हत्या. मी विचार केला होता की ही गोष्ट उघडकीस येण्यापूर्वी मला खरी हकीकत कळायला हवी. त्यामुळे मी सगळी प्लॅनिंग करून ठेवली होती.
2 दिवस झाले होते आणि माझ्या दीदींनी मला रात्री आपल्या खोलीत जायला सांगितलं नव्हतं. त्यामुळे मला खात्री होती की आज रात्री त्या नक्की जातील. जेव्हा रात्री दीदींनी मला जागं केलं तेव्हा मी चुपचाप त्यांच्या खोलीत जाऊन बिछान्यात पडून गेले. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की मी पडून गेले आहे. पण मी आधीच प्लॅनिंग करून ठेवली होती. त्यामुळे लगेच उशांपासून स्वतःचं शरीर बनवून दबक्या पावलांनी त्यांच्या मागे-मागे घरातून निघून गेले. मला भीतीही वाटत होती. पण मला सत्याची खबर काढायची होती. मला माहीत नव्हतं की त्याचा अंजाम काय असेल. पण जिथे माझी दीदी जात होत्या तिथे मीही त्यांच्या मागे-मागे जात होते. मला या गोष्टीचीही चिंता होती की जर माझे जिजू जागे झाले तर मग काय होईल, कारण मला आधीच खात्री होती की ते सगळं जाणतात. गल्लीत खूप अंधार होतं आणि मी दीदींच्या मागे-मागे दबक्या पावलांनी चालत होते. मी काळी चादर घेऊन ठेवली होती आणि अंधाराचा भाग वाटत होते. मी खूप जास्त घाबरत होते. पण माझी दीदी बिना कोणत्याही भीती आणि खौफे पुढे जात होत्या. मला असं वाटत होतं जणू त्यांना जाणीव होत आहे की कोणीतरी त्यांच्या मागे येत आहे, कारण त्या थोडं अंतर चालून थांबून मागेही पाहत होत्या. पण मी अंधारात काळी चादर घेऊन चालत होते. त्यामुळे कदाचित त्यांना दिसत नव्हतं. मी पाहिलं की मेन रोडवर माझी दीदी एका गाडीत बसून निघून गेली. अंधारामुळे मी गाडीचा नंबरही पाहू शकलो नाही आणि आश्चर्याची गोष्ट ही होती की गाडीची हेडलाईट वगैरेही ऑन नव्हती आणि गाडीही काळ्या रंगाची होती. या कारणामुळे मला काही कळलं नाही की ती गाडी कोणाची आहे आणि तिचा नंबर काय आहे. माझ्याकडे आता कोणताही रस्ता नव्हता. त्यामुळे मला परत घरी यावं लागलं. मी गप्प राहून आपल्या दीदींच्या खोलीत आले आणि त्यांच्या जागी जाऊन पडून गेले. पण मला या रात्री खात्री होती की माझे जिजू जागे आहेत. पण त्यांनी माझ्याशी कोणताही प्रश्न विचारला नाही आणि ना मी कोणता आवाज केला. मग 3 तासांनी सुनैना दीदी परत आल्या. त्या मला गप्परून इशारा करतात आणि नेहमीप्रमाणे मी उठून आपल्या खोलीत चालून गेले आणि त्या आपल्या जागी पडून गेल्या. पण मी विचार केला होता की आज सकाळी आपल्या दीदींना पुन्हा प्रश्न करेन की त्या कुठे जातात. जर त्यांनी मला काही सांगितलं नाही तर चांगल्या गोष्टी आपल्या जिजूंना सांगून टाकेन, कारण मी या खेळाचा भाग होऊ शकत नाही आणि ना होऊ इच्छित होते. मला आपल्या दीदींवर आश्चर्य वाटत होतं की त्या कसं हे सगळं करत आहेत. कारण मला खात्री होती की त्या चुकीच्या रस्त्यावर चालत आहेत आणि त्यांची अशी कोणतीही मित्र नाही. कदाचित त्या कोणत्या मुलाबरोबर जातात आणि आता मी आपल्या दीदीच्या मामल्यांमध्ये खूप गौर करत होते. तर मला अंदाज आला की माझ्या जिजूंची सॅलरी एवढी जास्त नाही. मग माझी दीदी रोज रंगबेरंगी सूट कुठून घेते आणि मलाही पॉकेट खर्च देते. हे चांगले पैसे त्यांच्याकडे कुठून येतात? जसजसं मला प्रत्येक गोष्टीत शंका दिसत होती. काहीतरी चूक होत होतं आणि या गोष्टीने मला खूप जास्त त्रास दिला होता. कारण जर ही गोष्ट उघडकीस आली तर माझं भविष्यही वाईट होईल आणि सोबत खूप जास्त बदनामी होईल. पण त्या हे सगळं का करत होत्या? त्यांची एकच इच्छा होती की त्यांचं लग्न शहरात व्हावं आणि त्यांची ही इच्छा पूर्णही झाली होती. मग त्या जिजूंना का फसवत होत्या? माझ्या मनात खूप प्रश्न होते, पण माझ्याकडे उत्तर नव्हतं. उत्तर माझ्या दीदींकडे होतं, जे मला उत्तर द्यायला तयार नव्हत्या. मला त्यांच्याकडून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवं होतं. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमधून रजा घेतली आणि जिजू ऑफिसला गेल्यावर आपल्या दीदींना प्रश्न केले. तुम्ही कुठे जाता आणि कोणाबरोबर जाता? मला आज सगळं खरं खरं सांगा, कारण मी जाणते की तुम्ही कोणत्या चुकीच्या रस्त्यावर निघून गेला आहात. काल रात्री मीच तुमच्या मागे आले होतो आणि आता जर तुम्ही मला खरं सांगितलं नाही तर मी तुमच्या नवऱ्याला सगळं सांगून टाकेन. माझी ही गोष्ट ऐकून त्या त्रासलेल्या झाल्या, पण मग म्हणाल्या की जर मी कोणाबरोबर जाते असेल तर ही माझी समस्या आहे. मी तुला इथे म्हणून आणलं होतं की तू माझा साथ देऊ शकशील. माझा आणि तुझा चेहरा एकसारखा आहे. अंधारात बिलकुल समजणार नाही की मी कोण आहे आणि तू कोण आहेस आणि तुला हे सगळं करावंच लागेल जोपर्यंत मी इच्छिते. जर तू मानणार नाहीस तर माझ्याकडे एकच रस्ता आहे की मी तुला गावी परत पाठवून देईन आणि आईला सांगेन की तुझा जिजूबरोबर काही प्रकारचा संबंध होता, त्यामुळे मी तुला परत पाठवलं आहे आणि ना गावात तुझी काही इज्जत राहणार. त्यांच्या या गोष्टीने माझे डोळे उघडले होते. जर दीदी खरंच असं करणार असतील तर मी कोणाला तोंड दाखवायला लायक राहणार नाही. पण मला आपल्या दीदीच्या स्वार्थीपणावर खेदही वाटत होता. मी लगेच रडत रडत तिथून उठून गेले. पण आपल्या खोलीत जाऊन विचार करायला लागले की दीदी हे सगळं का करत आहेत? त्या तर खूपच साध्या सोम्या मुलगी होत्या. त्यांनी कधीही कोणताही चुकीचा रस्ता निवडला नव्हता. जेव्हा त्या शहरात एकट्या शिकायला गेल्या होत्या, त्यांनी शहरात 3 महिन्यांचा कॉम्प्युटर कोर्स केला होता. तेव्हा त्या एकट्या राहत होत्या
आम्हाला त्यांच्याबद्दल कधीही कोणतीही चुकीची गोष्ट ऐकायला मिळाली नव्हती. मग आता जेव्हा त्या लग्नशुद्ध आहेत तेव्हा असं काही का करत आहेत? कधी-कधी वाटत होतं की त्या काही चूक करत नाहीत. पण डोळ्यांनी पाहिलेलं कधीही खोटं ठरवता येत नाही. मी प्रत्येक बाजूने फसले होते. जर कोणाला काही सांगितलं तर माझी बेइज्जत होईल आणि जर सांगितलं नाही तर मला आपल्या दीदीच्या इशाऱ्यावर नाचावं लागेल आणि त्यांची कठपुतळी बनून राहावं लागेल. त्यामुळे प्रत्येक रस्ता बंद झाला होता. अभ्यास अर्धवट सोडून गावी गेले तरी सगळे प्रश्न विचारतील आणि जर कोणाला काही सांगितलं तर दीदींची धमकी समोर होती. त्यामुळे मला गप्प राहून वाहून जावं लागत होतं जे त्या सांगत होत्या. तरीही या कामात माझी राजमंदी नव्हती. आणि दुसऱ्या बाजूला माझ्या जिजून रंगी बदलत चालला होता, जो माझ्यासाठी खूप जास्त त्रासदायक गोष्ट होती. ते दीदींसमोर तर बिलकुल नॉर्मल राहत होते. पण जसजशी माझी दीदी पुढे मागे होत तसतसे ते माझ्याशी इशाऱ्यांमध्ये गोष्टी करायला लागले होते. जणू त्यांना कळत असेल की मी रात्री त्यांच्याजवळ झोपले आहे. ही गोष्ट माझ्यासाठी अधिक अडचणीची होती. मी विचार केला होता की याबद्दल जिजूंशी बोलून घेईन. पण आता त्यांच्या गोड गोड गोष्टींमुळे एकदा मी दीदींच्या कपाटातून काही वस्तू शोधत होते की मला एक विचित्र वस्तू दिसली. मागच्या बाजूला काहीतरी लपवलेलं होतं. त्यात मुलींचे जीन्स आणि शर्ट पडले होते. असे कपडे तर आमच्या इथे दूर-दूरपर्यंत कधीही कोणी घातले नव्हते. मी आपल्या दीदींनाही हे सगळे घातलेले कधीही पाहिलं नव्हतं. मग त्याचा अर्थ असा झाला की माझी शंका खरी आहे. माझी दीदी चुकीच्या रस्त्यावर चालत आहे. त्या असे कपडे घालून आपल्या कोणत्या मित्राला भेटायला जातात. आता मला आपल्या दीदींवर खूप द्वेष वाटू लागला. आणि दुसऱ्या बाजूला जिजूंचा वागणूकही बदलत चालला होता आणि मी ही गोष्ट दीदींनाही सांगू शकलो नाही. कारण जो स्वतः कोणत्या चुकीच्या रस्त्यावर चालत असेल तो माझी काय मदत करणार? मग एका दिवशी वरच्या माणसाने माझी ऐकली आणि मला खरी हकीकत कळून चुकली. मी कॉलेजमधून परत आले तर आमच्या घरासमोर काही विचित्र प्रकारची गर्दी होती. मला काही अनहोनीचा आभास झाला. मी गर्दीला बाजूला सारत आत गेले तर समोरचं दृश्य खूप भीतीदायक होतं. पोलीसवाल्यांनी माझ्या जिजूंना पकडून ठेवलं होतं आणि माझी दीदी तिथेच उभ्या होत्या, पण त्या काही बोलत नव्हत्या. मी विचारलं की हे सगळं काय चालू आहे? मग माझ्या दीदींनी लगेच मला पकडून आपल्या मागे करून घेतलं आणि म्हणाल्या, "बिलकुल गप्प राहा." मला वाटलं की माझ्या दीदींनी आपल्या नवऱ्याला पकडवून दिलं आहे जेणेकरून त्या कोणाबरोबर रंगरेलिया मेजवानी करू शकतील. हीच गोष्ट मी आपल्या दीदींना सांगितली, तर त्यांनी मला गप्प राहायला सांगितलं. माझे जिजू ओरत राहिले, पण पोलीस त्यांना पकडून नेले. गर्दी हटली की मी आपल्या दीदींवर रागावायला लागले. मी म्हणाले, "तुम्ही आपल्या नवऱ्याला अटक करू नये होते. जर तुम्हाला ते आवडत नसतील, तर तुम्ही त्यांच्याशी घटस्फोट घेऊ शकता. पण कोणत्याही निरपराधाला अशा प्रकारे पकडवणं बिलकुल चांगली गोष्ट नाही." माझ्या दीदींनी म्हटलं, "ते निरपराध कसे आहेत? काय ते तुला त्रास देत नव्हते?" दीदींच्या या गोष्टीवर मी डोके खाली घालून राहिले. मग माझ्या दीदींनी म्हटलं, "आता तू इथे बस. आज मी तुला तुझ्या चांगल्या प्रश्नांची उत्तरं देईन." आणि मग माझ्या दीदींनी मला जी हकीकत सांगितली, ती मला आश्चर्यचकित आणि त्रासदायक करण्यासाठी पुरेशी होती. त्यांनी सांगितलं, "लग्नापूर्वी मी शहरात 1 महिन्याचा कोर्स करायला आले होते. तुला आठवतंय?" मी म्हटलं, "हो, मला आठवतंय." यावर त्यांनी मला सांगितलं, की तो कोणताही कॉम्प्युटर कोर्स नव्हता. पण त्यांनी पोलीस फोर्समध्ये जॉइन केलं होतं आणि त्या त्याची ट्रेनिंग घ्यायला आल्या होत्या. त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती. काही वर्षांनंतर जेव्हा त्यांच्यासाठी रिश्ता आला, तेव्हा आई-वडिलांनी आग्रह करून माझ्या दीदींचं लग्न करून दिलं. पण लग्नानंतर जेव्हा त्यांनी आपल्या नवऱ्याला सांगितलं, की त्या पोलीस फोर्समध्ये जॉइन करू इच्छितात, तेव्हा जिजूंनी ठामपणे नकार दिला. त्यांनी त्यांना बिलकुल सांगितलं नव्हतं, की त्या आधीच फोर्समध्ये सामील झाल्या आहेत. पण जेव्हा त्यांनी जॉइन केलं होतं, तेव्हा त्यांच्या हेडने त्यांना सांगितलं होतं, की त्या राजीनामा देऊ नका, पण त्या डेली येऊ नका. पण पोलिसांच्या ज्या गुप्त मिशन आहेत, त्यात त्या मदत करा. यावर त्यांनी होकार दिला होता. सुरुवातीला त्यांना असं वाटत होतं, की घरची कोणतीतरी मजबुरीमुळे त्यांचे नवरे नकार देत आहेत. एकदा एका गुप्त गँगच्या विरुद्ध त्यांना पुरावे शोधायचे होते आणि त्यांनी आपल्या नवऱ्याला न दाखवता काम सुरू केलं होतं. पण जेव्हा गँगबद्दल माहिती काढली, तेव्हा कळून चुकलं की जिजूही या गँगचा एक भाग आहेत आणि म्हणूनच जिजू त्यांना पोलीस फोर्समध्ये जॉइन करू देत नव्हते. हळूहळू दीदींना हेही समजून चुकलं होतं की जिजू माझ्यावरही वाईट नजर ठेवत आहेत. त्यामुळे त्यांनी आपला प्लॅन लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला
आणि लवकरच जिजूता त्यांचे निर्णय घेतले आणि लवकरच जिजूंच्या विरुद्ध ही पुरावे शोटक केली आहे. कारण मी आपल्या नवऱ्याला गमावू शकते. पण या देशाबरोबर कधीही गद्दारी करणार नाही. आणि तू तर माझी लहान बहीण आहेस. मी इथे तुला शिकवायला लिहायला आणलं होतं. पण मला माहीत नव्हतं की तुला इथे असं वातावरण मिळेल. आता मला आपल्या विचारावर लाज वाटायला लागली की मी आपल्या दीदीबद्दल काय काय समजून बसले होते. मी लगेच दीदींना माफी मागितली. त्यांनी मनापासून मला माफ केलं. माझ्या दीदींनापासून मला माफ केलं आणि पोलीस फोर्समध्ये पूर्णपणे जॉईन केलं. आम्ही अजूनही या शहरात राहतो. पण आता माझ्या डोक्यावर कोणताही जिजूंचा साईन केलं आणि आता माझ्या डोक्यावर कोणताही जिजूंचा साया नाही. आणि ना मला भीती सतावते की माझी दीदी कोणत्या चुकीच्या रस्त्यावर जातील आणि माझा वापर करतील. कारण डोळ्यांनी पाहिलेलं नेहमी खरं नसतं.